भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश. हा जो टॉपिक आहे ना GS1चा, अजिबात जास्त एनर्जी द्यायची नाही मेनसाठी. तर एवढा वास्ट आहे. प्रिलियमचा 8 आर्किटेक्चर जेवढं वाचलं ना तुम्ही, बस त्या भरोशावर जायचं. कधी मेन्स द्या तुम्ही, ह्या वर्षी द्या, पुढच्या वर्षी द्या, 4 वर्षांनी द्या, कुठून प्रश्न येईल ह्याची गॅरंटी नाही. आणि प्रश्न किती येणार आहेत? 1 किंवा 2. 1 आणि 2 पेपर प्रश्नासाठी जर महिना जर तुम्ही घालवत असाल मेन्सच्या प्रिपरेशनचा, लय वेळापण आहे. त्यामुळे 2 मध्ये एखादा असा प्रश्न येतो की गांधार स्कूल ऑफ आर्ट आणि मथुरा स्कूल ऑफ आर्ट दोन्हीमध्ये कम्पेअर करा, किंवा ग्रीक कलेचा गांधार स्कूलवर कसा परिणाम आहे कम्पेअर करा. भारतातील वेगवेगळ्या टेम्पल हे जे आहेत स्थापत्यकलामध्ये मूर्ती हे जे मंदिर तर मंदिरांच्याच ज्या फॉर्म्स आहेत द्रविडियन, नगारा वगैरे त्याच्यावर टिपला. मग त्याच्यामध्ये पण काय करायचं, जे महत्वाचे टॉपिक आहेत ना ते 10-12 उत्तर जमलीच पाहिजेत. मग भारतामध्ये 8 क्लासिकल डान्सेस आहेत, व्यवस्थित जमले पाहिजे, लय महत्वाचे. फोक डान्सेस आले कुठले, भांगडान बिंगडान लावणीन बिवणीन सगळे उत्तर लिहिता येतील नाही येतील. त्याच्यामध्ये मग त्यांनी 5 जर दिले ना, या 5 वर टिपल्या, 2-3 असे असणार आहेत का तुम्हाला माहिती बी नसेल कुठल्या देशातला हा डान्स आहे म्हणून, किंवा राज्यातला एखादा लोकल लेवल, उत्तर लिहिताच येत नाही. मग त्यामुळे इतका वास्ट आहे भारताचा आर्ट अँड आर्किटेक्चर कल्चर. तुम्ही बघत असाल प्रिलिमला पण एखादं ऑड मंदिर विचारलं, हे केलं ते केलं. आता UPSC मध्ये यांनी ग्वाल्हेरच्या आसपासचं एक मंदिर विचारलेलं, ग्राउंड मंदिर आहे. हे मंदिरच आहे पोरांना त्यावेळी कळलं पेपरमध्ये आल्यावर, असं पण भारतात एक मंदिर आहे. सो भयानक प्रश्न ओपन एंडेड येतात प्रीला. हा विषय पण स्टडी करावा लागतो कारण प्रीमध्ये महत्वाचा आहे तो विषय, आर्ट आर्किटेक्चर कल्चर वगैरे. त्याच्यामुळे तो पार्ट नीट म्हणजे महत्वाचे ठळक मुद्दे फक्त बघायचे. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, UPSC ने आता आर्ट आर्किटेक्चर कल्चरवर काय प्रश्न विचारले तेवढे सगळे ट्राय करून जायचे, ते महत्वाचे सगळे टॉपिक. मग 8 क्लासिकल डान्सेस आणि पुढच्याही अटेम्पला मॅक्झिमम प्रश्न तिथूनच येणार. सो ते सगळे महत्वाचे फॉर्म्स